चला वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहोत आपण बानकर अ वर्सेस कोरोटी अ या सामन्यादरम्यान ज्या ठिकाणी बानकर संघाने नव्हे तर कोरोटी संघाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली आणि बानकरला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित करण्यात आलं. बघा मागाची मॅच थोडीशी इंटरेस्टिंग झाली होती. 41चा पाठलाग करत असताना बोलिंगचे 4 विकेट गेले होते. परंतु जी चर्चा पहिल्या इनिंगमध्ये मी केली होती की बोलिंगकडे बॅटिंग ऑर्डर खूप मोठा आहे, बॅटिंग लाईनअप खूप मोठा आहे, परंतु तिथे एक मोठा एरर येऊन राहिला होता पहिल्या इनिंगमध्ये, तो मध्ये हर्षदच्या विकेटचा. हर्षद जर का धावचित नसता झाला तर कदाचित हे धावफलक 60च्या पुढे दिसलं असतं आणि त्या 60चा पाठलाग करणं, 60चा बचाव करणं तितकं सोपं राहिलं नसतं. विपुलला प्रत्येक विकेटला सौरभ पाटील USA यांच्याकडून विपुलला प्रत्येक विकेटला 5,000 रुपये. बघा बक्षिसाची राशी खूप मोठी आहे. बानकर हा संघ मागील रविवारी फायनल मध्ये होता आणि तोच संघ आता पहिला सामना खेळत असताना कोरोटी ब संघासमोर घरच्या मैदानावरती कोरोटी ब चा संघ खेळतोय. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. विवेक यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विचारतो आणि फलंदाजांच्या बॅटला चेंडू स्पर्श करून मागे गेला, त्यामुळे विकेट. फलंदाज बाद, फर्स्ट विकेट डाऊन. बोल झाला का? हिट विकेट. येस, हिट विकेट आहे, माफ करा. हर्ष स्वतः कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. कोरोटी अ चा संघ इथे खेळतोय आणि पुन्हा एकदा विपुलचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहून आतमध्ये निघून चालला, मागे निघून चाललाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. आज थोड्याशा मॅच आहेत, संत गतीने पुढे जाणार आणि तितक्याशा इंटरेस्टिंग दिसणार नाही आहेत, परंतु एक स्टेप वरती आल्यानंतर उद्याचा दिवस जो आहे तो थोडा रंगतदार असणार आहे, तो वेगळ्या धाटणीचा असणार आहे. कारण सर्व दादा संघ एकमेकांसमोर खेळतील. ज्याने पहिली मॅच जिंकली आहे त्याचा तो कॉन्फिडन्स घेऊन, त्याचा तो आत्मविश्वास घेऊन तो दुसरी मॅच खेळण्यासाठी उद्या येईल आणि उद्या आल्यानंतर त्याचे रंग उधळण्याचा प्रयत्न करतील. तुर्तास मैदानाच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती कोरोटी ए या संघाच्या. चला चिनार वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर फ्रॉम बानकर. पहिला चेंडू यावेळेला कट करून कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणण्याचा प्रयत्न, खूप चांगल्या प्रकारे हा पटका मैदानाला निघून चाललाय. एकदा धावून कंप्लीट केली गेली आहे, दुसरीचा प्रयत्न नाहीये. बघा इथे फक्त स्ट्राईक रोटेट करून पूर्णपणे आनंद लुटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत कोरोटी अ संघाचे खेळाडू. पहिलं षटक विपुलने खूप शानदार रीतीने हाताळलं, विकेट मिळवली आणि फक्त 6 धावा खर्च केला. बॅट मागे, फक्त एकच धाव, सिंगल धाव येताना पाहायला मिळते. हो, पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू आहे. बघा मागील रविवारी मला वाटते 4 षटकार एका ओव्हरमध्ये विवेक नाईक यांनी मारले होते. खूप चांगला खेळ त्याने दाखवला होता. चिनारची बॅटिंग बॉलिंग पाहण्यासारखी होती.
आणि 0 ते कॅच सुटला होता. अनेक अशा गोष्टी आहेत मागील रविवारच्या त्या बानकरसाठी चांगल्या होत्या. अंतिम सामना गमावला तर याचं दुःख जरूर आहे, परंतु फायनलपर्यंत मजल मारली ही आत्मविश्वास बळावणारी बाबी आहे. आणि विपुलने सांगितलं होतं टॉस दरम्यान की आम्ही नक्कीच पुन्हा नव्याने सुरुवात करू आणि तू विजयी घोडदौड आमचे कायम ठेवू. पाहूयात ती विजयी घोडदौड कशा प्रकारे कायम ठेवली जाते. तुर्तास कोरोटी अचं आव्हान त्यांच्या समोर आहे, जे तितकं प्रभावीपणे सादर करू शकलेले नाही आहेत. हर्ष एकामागोमाग एक डॉट बॉल हाताळतोय आणि एकंदरीत धावफलक जर आपण पाहिलं तर 8 वरती जाऊन पोहोचलंय. लास्ट 3 डिलिव्हरीज एकही धाव आलेली नाहीये. शेवटचा अंतिम चेंडू बाकी चिनारचा. अखेरकार हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चालला. क्षेत्ररक्षक वेगाने त्या चेंडूवरती एकदा कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा धावून पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि अखेरकार या 2 धाव्यानिशी दुसरं षटक होतंय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती कोरोटी अ या संघाच्या. सामूहिक अदानी मंडळ क्रिकेट स्पर्धा 2024 आपण पाहतात. 10वं वर्ष आहे आणि या 10व्या वर्षामध्ये येत असताना या 10व्या वर्षामध्ये त्या सर्व बाबी आणि त्या सर्व आठवणी उजाळा देण्याचा प्रयत्न अदानी मंडळाच्या माध्यमातून होतंय. त्याचबरोबरीनं ही स्पर्धा त्या 2 लिजंड खेळाडूंसाठी शेवटची स्पर्धा आहे. ते मैदानात खेळताना दिसतील, परंतु पुढच्या स्पर्धेपासून किंवा इथून पुढे येणारा जो क्रिकेटचा काळ असेल ते मैदानात बाहेरून संबोधित करताना दिसतील. असे आमचे 2 लिजंड प्लेयर. एका बाजूला ज्याने 39 वर्ष या सामंत ब्राह्मण समाजाच्या माध्यमातून साबराच्या माध्यमातून क्रिकेटची सेवा केली, अनेकांना धडे शिकवले, अनेक खेळाडू त्यांच्या माध्यमातून घडले आणि स्वतः ॲज अ प्लेयर म्हणून त्याने त्या खेळाशी खूप मोठा इमान राखला. असे आमचे कुमार बंधू नाईक आणि त्यांच्याच बरोबरीने संतोषजी म्हात्रे हे 2 खेळाडू आज या क्रिकेटमध्ये निवृत्त होणार आहेत आणि त्यांचा निवृत्ती सोहळा उद्याच्या दिवसामध्ये तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तसेच आमचे चंदूजी वजे यांना सुद्धा आपण मंचावरती पाहतोय. या कोरोटीच्या मैदानावरती ज्या ज्या वेळेला स्पर्धा होते त्या त्या वेळेला त्यांचा हातभार प्रत्येक आयोजकांसाठी खूप मोठा असतो आणि आमच्यावरती सुद्धा तितकीच मोठी कृपा असते. बॉलिंगच्या मैदानावरती आम्ही पाहिलं होतं ज्यावेळेला कुमार बंधूंना ती मानवंदना दिली गेली समस्त साबरातील खेळाडूंच्या वतीनं, ज्यावेळेला 2 संघ म्हणजेच एका बाजूला एक्झिबिशन मॅच म्हणून आगरी कोळी समाजातील काही समाज बांधव म्हणजे काही खेळाडू तिथे होते, त्याचबरोबरीनं अनेक मान्यवर तिथे उपस्थित आणि त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साबरामधील सर्व खेळाडूंनी दिलेली ती मानवंदना खरोखरच हिस्टॉरिकल मोमेंट होती आणि आठवणीत राहणारा तो क्षण होता. आज त्यांच्याच त्या निवृत्ती सोहळ्या दरम्यानची ही स्पर्धा आहे. 10वं वर्ष आणि या स्पर्धेचं सुद्धा शेवटचं वर्ष आहे, म्हणजे ही स्पर्धा सुद्धा निवृत्त होतीये. 3ऱ्या षटकामध्ये आपण आहोत, ज्या ठिकाणी 2 चेंडू झालेले आहेत, 2 वाईड आलेत, 1 सिंगल आले, 1 डॉट आलाय. संमिश्र षटक. भागेश लाउट केलाय चेंडूला, इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक डीप मध्ये. विपुल पुन्हा एकदा फंबल झालाय, 1चं रूपांतर 2 मध्ये. हर्षने सांगितलं होतं टॉस दरम्यान आम्ही चांगला खेळ करू आणि चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. प्रयत्न तर चालू आहेत परंतु तितका चांगलं नाही आहेत. जे षटकार हवेत, जे चौकार हवेत ते दिसत नाही आहेत, ते अजूनही त्यांच्या बॅटमधून आलेले नाही आहेत. थोड्याशा अडचणी कोरोटी असाठी वाढलेल्या आहेत, परंतु इथून अजूनही वेळ गेलेली नाही आहे. इथून 2 ते 3 मोठे फटके लागले, मॅच पुन्हा एकदा बनवू शकते. या मॅचमध्ये परत कोरोटी असंघ येऊ शकतो. कुठे ना कुठेतरी असं वाटतं की फक्त एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला जातोय कोरोटी असंघ, परंतु बानकर जर विचार करायचा झाला तर एक दादा संघ आहे. या खेळाडू सुद्धा मोठी दहशत आहे. ओहो, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू. पोझिशन मध्ये लवकर आले नव्हते, खूप वेळ शिल्लक असल्यासारखी बॅटिंग तिथे करण्यात आली फलंदाज मयूरच्या माध्यमातून आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. ओहो, विवेक विवेक विवेक, ये क्या हुआ है? कैच आउट था, नहीं हो पाया. रनआउट था, वो भी नहीं हो पाया. आता ह्या दोन्ही गोष्टी नाही तर मग एक तर येणारच ना. मग सिंगल काढली गेली आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजे 17 वरती 17 रन्स. 3रं षटक मार्गस्थ आहे. 3रं षटक संपलेलं आहे, माफ करा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 17 शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. पुढील मॅच कोरोटी ब आणि वागेश्वरी वाघोली. वागेश्वरी संघाचा संघनायक, कोरोटी ब संघाचा संघनायक. चला लवकर टॉस साठी या.
क्या बात आहे. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत, म्हणजेच काहीतरी महत्वाचं. कुमार जोशी साहेब यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. तुर्तास वागेश्वरी संघाचा संघनायक आपण या कोरोटी ब चा कर्णधार इथे उपस्थित आहे. हो, पहिला चेंडू उजव्याष्टीच्या बाहेर आहे. वाईडचे सांगता होते. परागचा हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, झेलसाठी आल्यात. चुकीचा प्रयत्न चिनारचा. एकाचं रूपांतर पर्यंत 2 मध्ये झालंय. परागचे फॅन खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित आहेत, कारण ज्यावेळेला परागने एंट्री केली त्यावेळेला टाळ्या वाजल्या, परागचा बॉल पडला त्यावेळेला टाळ्या वाजल्या आणि आवाज सुद्धा खूप मोठा आलाय. म्हणजे पराग एक नामचीन व्यक्तिमत्व आहे. उजाष्टीच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा पंच वळतायत आणि सांगतात यासाठीचा वाईड. अतिरिक्त धाव दाबलकामध्ये ऍड होतीये. कोरोटी ब आणि वागेश्वरी दोन्ही कर्णधार आपण जॉईन व्हायचंय. आधारी मंडळाचे सन्मान्य प्रशांत नाईक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. आपणास विनंती, आपण आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. आगतम स्वागतम सुस्वागतम. सामिती अदानी मंडळ आयोजित क्रीडा स्पर्धा, भव्य दिव्य क्रिकेटचं आयोजन, पर्व 10व. बॅटचेज आणि आता नाही चुकणार. मयूर 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 बाद. 1 नव्हे 2 नव्हे 3 जीवदारानंतर अखेरकार विकेटचं पतन. विकेट आली आहे. नवीन फलंदाज रेहांग मैदानाच्या आतमध्ये आला. त्याने दिशा दिली चेंडूला. एकदा धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. विवेक पुन्हा एकदा इन ऍक्शन. ओहो, ना मुन्ना ना. विजय सर सांगतायत आउट नाही देणार. आउट नाही देणार आणि नाही देणार म्हटल्यानंतर तिथं फलंदाजाला उभं राहावं लागतंय. पुन्हा एकदा पराग यांच्यासमोर रेहांग. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जातोय चेंडू खाली, परंतु झेल झालेला नाहीये. झेल झाला नाही. एकाचं रूपांतर पुन्हा एकदा 2 मध्ये. आता चुकी होणार आहे का? 2चं 3 मध्ये. काय 4 येतील का? 4 पर्यंत तरी जाणे सोपं राहिलेलं नाहीये. चौथी धाव आणि रेहांग अखेरकार बाद. सतीश नाईक यांच्याकडून परागच्या हॅट्रिक साठी 5,000 रुपये. खूप उशीर झाला परंतु. अच्छा, सतीश मॅचला आला तर भागेशकडून 500 रुपये. हे वेगळं पारितोषिक आहे. आला तर 500 रुपये, खेळला तर मग 5 लाख रुपये सुद्धा होतील. असो, पैदलाच्या दिशेने वळूयात. ज्या ठिकाणी मला वाटतं 3रं षटक नव्हे 4थं षटक पराग यांचं. फुलटॉस लॉफ्ट केलाय, फेकून दिलाय, सरळ निघून गेला. मिडविकेट सीमारेखा पार. दणदणीत खेळी, लाजवाब, शानदार, बहारदार अदानी षटकार. 6 धावा. कोरोटी ब आणि वागेश्वरी यांच्या कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. अरे टॉसला आला ना? तोच मात्र टॉस करून घ्यायचा आहे. टॉसला आला ना? चला. धावपलक सांगत. धावपलकाची दाबा 33. 34चं लक्ष आहे. 34 इज द टार्गेट. सन्माननीय प्रशांत नाईक साहेब यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. माफ करा, कुमारजी जोशी आलेत.
कुमारजी जोशी यांच्या शोभाचे टॉस. टेल इज द कॉल फ्रॉम वागेश्वरी. टॉस लांब गेलाय, मॅच लांब होणार आहे. हेड आलाय. थँक्यू. मी विनंती करेल कुमारजी आपण स्थानापन्न व्हायचंय, थांबायचंय. वागेश्वरी खूप दिवसांनी आर्यन बोलायला भेटेल. प्रतास यश टॉस जिंकला, काय निर्णय असेल? पहिला मी क्षेत्ररक्षण करू. कशा प्रकारचं प्लॅनिंग असणार आहे? घरच्या मैदानावरती खेळतोय आणि समोर वागेश्वरीचा संघ आहे. घरचं मैदान तर आहेच, पण ते इकडे खूप वेळा खेळायला येतात, त्यांना पण पिचचा तो अंदाज आहे. आज सगळे आहेत की काही बदल असतील संघामध्ये? नाही, सगळे आहेत, प्लेयर आहेत. या हंगामामध्ये कोरोटी संघ कशा प्रकारचा परफॉर्मन्स करत आलाय आणि या स्पर्धेकडून काय संघाकडून अपेक्षा असणार तुला? प्रयत्न तर चालू आहे की कधी वरती कधी खाली असं होत आहे, आणि तो वागेश्वरी संघ देखील तितकाच तल्लबून आहे. ते देखील खूप चांगले क्रिकेट खेळत आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. आर्यन टॉस जिंकला असतं तर काय निर्णय असता? प्रथम क्षेत्ररक्षण केलं असतं. बॅटिंग करायची आहे, किती रन्सपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50 रनपर्यंत नक्कीच थांबू. आज वागेश्वरीचा संघ खेळतोय, समोर कोरोटीचा घरच्या मैदानावरती खेळणारा संघ आहे. कशा प्रकारची तयारी आहे, काय कॉन्फिडन्स लेवल आहे? कॉन्फिडन्स फक्त त्यांना थांबवायचा प्रयत्न करून, कारण की 5ची मॅच त्यांनी आम्हाला हरवलेलं आहे. तर या टाईम फक्त त्यांना 50पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. दरवेळेला जर आपण बघितलं तर आपण 12th मॅन म्हणून येत असता, मग चेतक वाघोली असेल किंवा वाघोलीचा एकत्र संघ खेळतो त्यावेळेला. आज मैदानात खेळताना दिसणार कसा काय फील करतो ज्यावेळेला आतमध्ये खेळत असतो आणि काय फील करतो ज्यावेळेला 12th मॅन म्हणून असतो? जेव्हा 6 करतो तेव्हा प्रेशर अलग असतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुला या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकला. कोरोटी संघाने प्रथम फिल्डिंग काढण्याचा निर्णय घेतलाय. वागेश्वरी वाघोली संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. मोठी मॅच आपल्याला पुरता जाव्या चालू असल्या मॅचकडे. दरम्यान विपुलसाठी मोठं बक्षीस सौरभ पाटील US वरून, त्यांना प्रत्येक षटकाला 5,000 रुपये. आणि दरम्यान मैदानावर अदानी मंडळ, सामित अदानी मंडळ, आमचे सर्व सत्यान पाटील, आदरणीय सत्यान पाटील आणि जयमुनीचे संजू, दोन्ही जयमुनी आमचे एकदम भिंतीसाठी खांबासाठी उभे जयमुनी सम्राट आमचे दोघं सत्यान पाटील आणि संजू मात्रे यांचं आगमन, त्यांचं आम्ही इथे मनापासून स्वागत करतोय. त्यांनी व्यासपीठावर थोडा वेळ बसायचं आहे. सत्यान पाटील, उद्या भरत मोरे सर हे आमचे उद्या तुमच्यावर खास समालोचन करताना काही तुम्हाला प्रश्न विचार, जुने प्रश्न विचार, ते जुने प्रश्न ते विचार, त्यांना तुम्हाला उत्तर द्यायचं, कारण अतिशय सुंदररित्या समालोचन करत असतात. नक्कीच आनंद होईल तुमच्या समोर जोडण्याचा. उद्याच्या दिवसामध्ये आपण भेटत. बॅटिंग फिल्डिंग घेतली त्याने. हेच एक मोठी मॅच आपल्या भेटीला येईल. वागेश्वरी वाघोली विपक्षामध्ये कोरोटी ब, परंतु मैदानात चालू असलेली मॅच ज्या ठिकाणी बानकर संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलाय. सलामीची जोडी विपुल आणि भागेश. विक्रांत गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू 1 धाव. चला मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा वळूयात. चेंडू अलंकृत कापेट निघून गेलाय. क्षेत्ररक्षक स्वतः हर्ष आहे, फेकी करतोय, तोपर्यंत एकच धाव. बघा विपुल आलाय आणि त्याच्या साथीने भागेश सुद्धा आलाय. दोघांना माहित आहे सध्याला संघाला सध्याला किती धावा गरजेच्या आहेत, कशा प्रकारे त्या करायच्या आहेत, या सगळ्या गोष्टींची जाण आहे. चिनार सारखा हार्ड हिटर मागे, विवेक नाईक यांच्यासारखे एक्सपिरियन्स प्लेयर मागे आहेत आणि त्यामुळे मनसोक्त बॅटिंग करण्याची
ती जी मुभा आहे ती मात्र आता या दोघांकडे, त्यामुळे ते दोघंही या पहिल्या षटकाला एन्जॉय करायचा प्रयत्न करतात. चेंडू पुन्हा एकदा मागे गेला, बॅटची एज घेऊन सिंगल धाव मिळेल. एकच धाव आणि एका धावेनेशी पहिलं षटक संपले. 10 धावा धावफलकावरती बानकर संघाच्या. या स्पर्धेसाठी मोठा हातभार लावलाय ते आमचे प्रशांत नाईक सोमण यांचंही आगमन, त्यांचा मी ते स्वागत करतोय. तसंच जयप्रकाश म्हात्रे यांचंही स्वागत आणि चेतक वाघुले आणि वागीश्वर संघाचे आता कोच म्हणून आले आहेत बंड्या यांचंही आगमन, त्यांचा मी ते स्वागत करतोय. प्रशांत नाईकने आमच्या या स्पर्धेला फार मोठा हातभार लावलाय अदानीच्या सांविध अदानी मंडळाच्या यावर्षी. चला वेदांग आलेत आणि वेदांग समोर विपुल फुलटॉस बॉल लॉफ्ट केलं. यावेळेला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली विक्रांत कडून आणि तोपर्यंत एकदा धावून पडला सौरभ पाटील कडून विपुल करता प्रत्येक षटकाला 5000 रुपये. सौरभ पाटील पुन्हा एकदा व्ह्यूअर्स मधून फोन आलेला आहे. चला झाले का 5000 रुपयाचं बक्षीस विपुल साठी. फुलटॉस ओहो पंचांचा हात बाहेर आलाय म्हणजेच काय इथे एक धाव मिळेल पण 9 रुपयाने एक धाव अजून ऍड होईल आणि त्यानंतर थोडीशी नुकसान म्हणजेच काय तर फ्री हिट नेक्स्ट बॉल असणार आहे. पुढच्या चेंडूवरती मुभा असणार आहे. मोठा फटका खेळण्याची धावचित वगैरे फलंदाज बाद होऊ शकत नाही आणि त्यामुळे आता फलंदाज कितपत त्याचा फायदा उचलतात. विपुलला संधी 5000 जिंकायची, याला आउट नाही या चेंडूला. 5000 साठी पोषक वातावरण सुद्धा तयार झाले. फुलटॉस उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटलाय, पकडून सुद्धा फायदा नव्हता. एक धाव मात्र इथे धावून कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता राहिलाय. हा नाना करता करता कधी वेळ निघून गेला कळलंच नाही. वेळेला युटिलाइज करण्यासाठी पहिली धाव तितकीच मोठी वेगाने कंप्लीट करणं गरजेचे आहे. धन्यवाद कुमार जोशी, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 4 चेंडूचा आतापर्यंत 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. लेग स्टंपच्या बाहेर अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होतीये. 16 धावा धापल करते. अगोदरच धावा आपल्याकडे कमी आहेत, अगोदरच बॅलन्स कमी आहे आणि हा बॅलन्स कमी असताना तुम्हाला त्याला वाचवण्यासाठी डॉट बॉल पाहिजेत, विकेट पाहिजेत, आपण तर एक्स्ट्रा टाकताय आणि त्यामुळे कदाचित कोरोटी अ साठी अडचणी वाढत आहेत. कोरोटी अ आता खेळतोय, पुढच्या मॅच मध्ये कोरोटी ब खेळेल. अ ब की कहाणी चलती रहेगी. मोठा फटका लॉफ्ट केलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बनेल दर्शनीय स्ट्रोक. चेंडू सीमारेखा पार, वांगेच्या बॅट करू शकता. थँक्यू डीजे. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता, बॅक फूट वरती गेले, शाडम पूल आणि त्यानंतर चेंडू सीमारेखा पार जात असताना 6 धावा. समोरच्या दिशेने वाडा शॉट, स्टँड अँड डिलिव्हर्ड, चेंडू सीमारेखा पार, षटकार. दोन षटकार, त्यानंतर मात्र तिसरा डेथ करणारा चेंडू. निर्धाव चेंडू आला. अखेरकार दुसऱ्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये 6 धाव्यांची गरज.
चला नवीन गोलंदाजी मार्क वरती. रुद्र आलाय. थँक्यू टुसे थँक्यू टुसे थँक्यू थँक्यू. चला रुद्र आलाय आणि रुद्र मात्र 2 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च करतोय. अजूनही 4 धाव्यांची गरज आहे. काय नाबाद राहत असताना ही मॅच फिनिश केली जाते का? नॉट आउटची पार्टनरशिप विदाउट लॉस जिंकली जाते का मॅच? यावरती सर्वांच्या नजर आहेत. तुर्तास बॅटवरती चेंडू येत नाहीये. मारण्याचा जर प्रयत्न होतोय विपुल कडून, भागेश कडून. चला कोरोटी ब आपण तयार राहायचंय आणि वागेश्वरी ओहो इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. स्टेप आउट झाल्यात आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य पेश करणारा हा फुलातून फटका. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. चेंडू सीमारे का पार. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय बानकर कुमार नाईक यांच्यासाठी गाणं. कुमार नाईक मटकामध्ये खेळला जोशीची संधी आणखी आयोजन केलंय चर्चा करतील आयोजन केलंय चर्चा करतील बॉलवरती आक्रमण केलं. फटका खेळलाय. त्याची क्रिकेटची दुनिया